लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, तुम्ही सोडा मी देखील ज्याची आतुरतेने वाट बघत होतो, तो 8वा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला सकाळपासून पैसे आलेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये नाव जिल्हा सांगायचा आहे, कारण की बातमी एकदम गुड आहे, छान स्वरूपाची बातमी समोर आलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। माझ्यावर विश्वास ठेवू नका, वाटलं तर माझ्यावर विश्वास ठेवू नका, डायरेक्ट तुम्हाला तर मी बातमी उघडून दाखवणार आहे। डायरेक्ट टीव्हीवर काय बातमी आली आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे। डायरेक्ट वाटपाबद्दलची बातमी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आपण फेक गोष्टी सांगत नाहीत। ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, न्यूजपेपर मध्ये येतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। आज बघा टीव्ही मध्ये ही सकाळ सकाळ बातमी समोर आलेली आहे, ती बातमी तुम्हाला मी आता दाखवत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला सुरुवात करूया या बातमीला। ज्या बातमीची लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहे। वित्त विभागाकडून ऐकलंय का लाडक्या ताईंनो, तुम्ही ऐकलंय का? ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात त्या फेब्रुवारी महिन्याचे 8व्या महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला आजपासून जमा होणार आहेत, अशा स्वरूपाची डायरेक्ट बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यांनी डायरेक्ट म्हणलेलं पण आहे। तुम्ही आता पूर्ण ही बातमी बघूया नेमकं काय आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या कोणत्या ताईला आज पैसे आलेत, कोणत्या कोणत्या ताईला गुड न्यूज आज भेटली, एकदा नाव आणि जिल्हा मला सांगायचंय, कारण की आजपासून वाटपाला सुरुवात होणार आहे, जिल्ह्यानुसार वितरण होणार आहे। बऱ्याच ताईंना असं वाटेल की सर आम्हाला पैसे का नाही आले, बऱ्याच ताईंना वाटेल की सर आम्हाला पैसे आले, तर लक्षात घ्या ज्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले त्या जिल्ह्यांना पैसे लवकर येतील। काही काही जिल्हे जे मोठे आहेत त्यांना थोडे हळूहळू पैसे येतील, पण लक्षात घ्या वाटप सुरू झाले, अशा स्वरूपाची मोठी बातमी यांनी दाखवलेली आहे। ही आता बातमी आपण बघूया। 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे। तर डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या। त्यामुळे जानेवारी पर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत, मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। तुम्ही या ठिकाणी स्पष्ट शब्दात या ठिकाणी बघू शकतात लाडक्या ताईंनो 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले असल्याचं लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहे। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे। तर डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या। त्यामुळे जानेवारी पर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत, मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट स्वतः वाचू शकता, या ठिकाणी मी काही बोलत नाही। तुम्हाला बऱ्याच ताईंना विश्वास बसत नाही की बाबा या न्यूज खऱ्या आहेत का खोट्या आहेत, तर बघा तुम्हाला पुराव्यासहित मी दाखवलेलं आहे। या ठिकाणी साम टीव्हीची बातमी आहे, बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता साम टीव्हीची बातमी आहे, साम टीव्हीची बातमी आहे। या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज, आजपासून फेब्रुवारीचा हप्ता, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी दाखवत आहे। आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे। आजपासून खात्यावर 1,500 रुपये जमा होणार, या स्वरूपात तुम्ही बघू शकता। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर दिसत आहे, साम टीव्हीची बातमी आहे। आजपासून तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे, आजपासून तुम्हाला 1,500 रुपये अकाउंटला येणार आहेत, अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आजची सगळ्यात मोठी लेटेस्ट बातमी समोर आलेली आहे। आणि बघा लाडक्या ताईंनो, या सगळ्या गोष्टी टीव्ही मध्ये आलेल्या आहेत, ज्या गोष्टी टीव्ही मध्ये आल्या त्याच तुम्हाला मी दाखवत आहे, कारण याच्यामध्ये मी स्वतःच काही बोलत नाही किंवा पैसे आले असं मी फेक न्यूज कधी सांगत नाही। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की एक 22-23 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होईल, पण यांनी आजच सांगितलं 21 तारखेपासून पैसे येतील। तर बघा बातमी त्यांच्याकडे जास्त असतात, कारण की अर्थ खात्यामधून डायरेक्ट या ठिकाणी वित्त खात्यामधून त्यांना डायरेक्ट बातमी भेटलेली आहे की आजपासून या ठिकाणी पैसे वर्ग करण्याचे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, बातमी मोठी आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळा व्हिडिओ बघायचा आहे, पण तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय तुम्हाला सगळ्या लाडक्या ताईंना
कोणत्या कोणत्या ताईला आज पैसे भेटलेले आहेत? 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला आलेत का? 2100 रुपये आलेले नाहीत. परत सांगतो, जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की 2100 रुपये जमा होणार आहेत, 2100 जमा होणार आहेत, या महिन्यात 2100 रुपये येणार नाहीत. फेक गोष्टीला बळी पडू नका. फेक न्यूज कडे दुर्लक्ष करा. 2100 रुपये नाही तर 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, पैसे आलेत का नाही ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की यांनी जरी सांगितलं तर आपल्या अकाउंटला पैसे येणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस आपल्याला त्याचा अनुभव येतो किंवा त्याच वेळेस आपली खात्री पटत असते. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुमचा हा लाडका दादा तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारताय, तुम्हाला पैसे आले आहेत का? लक्षात घ्या, तुम्हाला पैसे आलेत का? एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. नाव सांगा आणि जिल्हा सांगा. चला, बातमी आपण पूर्ण बघूया. नेमकी बातमी काय आहे अगोदर बघूया आणि नंतर सगळ्या गोष्टी पुढे बघूया. चला. अर्थ खात्यातून 3,490 फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचं कळतंय आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून 1500 रुपये जमा होणार आहे. तर 1500 रुपये तर जमा होणार, मात्र 2100 रुपयांचं जे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं, हा सवाल लाडक्या बहिणी उपस्थित करताय. याशिवाय आणखी काही ताज्या आणि अपडेटेड राजकीय घडामोडी वेगवान. 21 वर्ष वय पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. नव्याने ज्यांचं वय 21 पूर्ण होणार आहे त्यांना लाभ द्यायचा की नाही या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल. लाडक्या बहिणीच्या निकषांमध्ये कुठलेच बदल केलेले नाही हे स्पष्टीकरण महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं असल्याचं बघायला मिळत आहे. ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाही, फक्त अशाच लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार आहे असंही तटकरे म्हणाल्या. पुणे जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना सरकार साडीचं गिफ्ट देणार आहे. जिल्ह्यातील 48,000 महिलांना रेशनवर मोफत साडी मिळणार आहे. यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यात दिल्या जातील. अंत्योदय रेशन कार्ड धारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. मराठी भाषा दिनी सहकुटुंब शिवाजी पार्कवर या असे आदेश राज ठाकरेंनी. तुम्ही सगळ्यांनी लाडक्या ताईंनो बघितलं असेल, सगळ्यांना डायरेक्ट या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे 8वा हप्ता आजपासून भेटणार आहे अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी साम टीव्हीनी दाखवलेली आहे. या ठिकाणी न्यूजपेपरला पण त्यांच्या आलेला आहे की आजपासून तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपये भेटणार आहेत. मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज, आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली. तर तुम्हाला सगळ्यांना मी एक छोटा प्रश्न विचारतोय, लाडक्या ताईंनो, काय खरंच तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का? कारण की ही न्यूज माझी नाहीये, मी तुम्हाला ही न्यूज सांगत नाहीये. तर ही न्यूज कुणाची होती? साम टीव्हीची न्यूज होते. साम टीव्ही वाल्याने सांगितले की आजपासून पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्यांना एक छोटा मी प्रश्न विचारतोय, तुम्हाला पैसे आले आहेत का? कारण की मी जो सांगितलं होता, मी सांगितलं होतं की तुम्हाला 22-23 तारखेच्या पुढे पैसे येतील, पण त्यांनी आत्ताच सांगून टाकलं की पैसे यायला आजपासून सुरुवात झाली आहे. तर खरंच आली आहेत का? एकदा मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की आपण फेक गोष्टी सांगत नाहीत, फेक न्यूज कधी सांगत नाहीत. ज्या गोष्टी टीव्ही मध्ये आलत्या त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एकदा खात्री करून सांगा की तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही. जर नसतील आले तर संध्याकाळी मी तुम्हाला अजून काही अपडेट नवीन आलं ते तुम्हाला मी सांगणार आहे. कारण संध्याकाळी पण पैसे येऊ शकतात. बऱ्याच वेळ झालेला आहे. सकाळी 9ला पैसे आले होते, संध्याकाळी 6 वाजता पण पैसे वाटपाला सुरुवात झाली होती. तर अशा स्वरूपाच्या बातम्या यायला सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये मला सगळ्यांनी सांगायचे तुम्हाला पैसे आले आहेत का? फेब्रुवारी महिन्याचं वाटपाचे तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का? एकदा मला पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. इथेच थांबूया. बघा, जी माहिती सांगतोय सगळ्यांना आवडत आहे का? सगळ्यांनी जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय, चॅनलला नवीन आला असता तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.